अरेबियाच्या प्रिन्सचं वयाच्या 36व्या वर्षी निधन झालंय। पण हे राजकुमार जवळजवळ 20 वर्ष कोमातच होते, त्यामुळे त्यांना स्लीपिंग प्रिन्स म्हणायचे। नेमकी काय आहे या स्लीपिंग प्रिन्सची कहाणी, तुम्हीच पहा। स्लीपिंग प्रिन्स अर्थात सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल बिन अब्दुल अजीज अल सौद वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय। 2005 साली लंडनमध्ये त्यांच्या कारला भीषण अपघात झाला। तेव्हापासून तब्बल 20 वर्ष ते कोमातच होते। त्यांच्या वडिलांनी प्रिन्स खालिद बिन तलाल बिन अब्दुल अजीज यांनी एक्सवर एक हृदयद्रावक पोस्ट करून प्रिन्सच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे। प्रिन्स अल वलीद बिन खालिद अल सौद यांना वयाच्या 15व्या वर्षी भीषण कार अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाली। अपघातामुळे ते कोमात गेले। त्यानंतर ते कधीही पूर्ण शुद्धीवर आले नाहीत। ते जवळजवळ 20 वर्ष व्हेंटिलेटरवर होते। अमेरिका, स्पेन सारख्या देशातील इतर तज्ञांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र इतका करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही। शेवटी राजकुमाराने नुकताच अखेरचा श्वास सोडला। इतका काळ व्हेंटिलेटरवर असल्यानं व्हेंटिलेटर काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला, पण त्यांचे वडील प्रिन्स खालिद यांनी त्याला नकार दिला। आपला मुलगा बरा होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता। 14 वर्ष कोमात राहिल्यानंतर प्रिन्सला हालचालींचे सूक्ष्म संकेत दिसले, तेव्हा ते पुन्हा चर्चेत आले। त्यांनी पोट वर केलं, डोकंही फिरवलं, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आशेचा किरण मिळाला होता। या लहान सहान हालचालींमुळे कुटुंबियांच्या आशाही पल्लवित झाल्या, पण दुर्दैवाने ते कधीच पूर्ण शुद्धीमध्ये आले नाहीत। इतका काळ वाट पाहिल्यानंतर शेवटी या कुटुंबियांच्या पदरी निराशाच पडली आहे। प्रिन्स कालवश झाले। राजकुमाराच्या निधनानं संपूर्ण सौदी अरेबियावर शोककळा पसरली आहे। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।